जय सेवालाल कविता जय सेवालाल डॉक्टर रमिता रिसेंटली तम बीडेरो एसटी रिजर्वेशन अपन गुरमाटी समाजवास मोटे प्रमाण में आंदोलन चाल रोज तो तम अब रिसेंटली अटेंड करना है जो आज भी एक ताज़ा ताज़ा पुणा में हुए आज मोटो आंदोलन सोशल वर्क में तम बकांग छो तो तम बाकी बरेच एक्टिविटी में 2010 आसपास थी तो कई प्रश्न पर कई बातें पर तमार हमन विचार विमर्श चारो छ तो ये जो बीड जिल्हा बीडे में जो 8 जिल्हाती एसटी आरक्षण एवं जो मोठे प्रमाण में आंदोलन सुरू छ अब सध्यानं घणमोठ हालचाल चाल रही छ लोग घणे प्रमाण में बाहर आमळायचं तो ये आपण ये नियमावली में कू करण बेसाचा काही नियमावली में आपण एसटी आरक्षण एवं आपण नियमावली में आपण बेसाचा काही तो येरो आंग फ्यूचर कहीं से येरो आंग भविष्य कहीं सा तो आई अप्रिशिएट कि तुम्हार काही विचारसरणी हमनो नाच लगे बोले सो प्लीज कविता जी ॲक्च्युली विषय काहीच नाही जे म्हणजे आरक्षण आहे सारू जे नियमावली रच वो नियमावली में आपण बेसाचा तो कू बेसाचा जो मतलब ने कुचू वो क्राइटेरिया काहीच एसटी आरक्षण आहे सारू क्राइटेरिया पेलो क्राइटेरिया काहीच प्रिमेटिव्ह ट्रेड्स तो ओरो अर्थ आदिम लोक म्हणजे जे जंगले में रेवाळ ओरो उदाहरण आजही आपण लोक शिकार करत आपण लोक खाणं पिणं के तो તમને एक गोष्ट मालूम छ की गोरमाटी सळोई घण फेमस म्हणजे आजही आपण लोईपासनं सळोई बळावाचा आणि उखावाचा म्हणजे आदिमेरच लक्षण छ नी आणि मेजॉरिटी जर ऑब्जर्व की देतम तो आपण गोरमाटी समाजेरो नॉनव्हेज जास्त खाणो छ तो आजही आपण ही क्रायटेरिया फुलफिल कराचा दुसर क्रायटेरिया हाणूच एसटी आरक्षण एरो डिस्टिंक्टिव्ह कल्चर म्हणजे वेगळो संस्कृतीरो जर उदाहरण दिने तो आज आपण पांबडी घागरो आटी टोपली ही पेराचा आपण पेराव वेगळोच आपण डान्स बिन्स कराचा होळीनं वगैरे सुंदर तो वो भी वेगळोच आपण म्हणजे डिस्टिंक्टिव्ह म्हणजे समथिंग डिफरंट फ्रॉम अदर सोसायटी रे तो वो भी आपण क्रायटेरिया फुलफिल कराचा तिसर गोष्ट हाणूच की आयसोलेटेड सोसायटी म्हणजे आजही आपण बंजारा समाजी तांडे मेरच म्हणजे काही जे समाजारो मुख्य प्रवाहाचं सिव्हिलायझेशन जास्त दखावचं आपण एज्युकेशनल पॉलिटिकल इकॉनॉमिकल व तर आपण मेन प्रवाह में अत्रा लोक गे कोणते म्हणजे मग म्हणजे आंगळी पर मोजेवाळ लोक जरा शिग्गे म्हणजे समाज अंगावगोर अर्थ हाणुच्छेनी म्हणजे काही आजही आपण बंजारा समाज कोणी तांडे मेरच मेन प्रवाहापासून दूरच चौथो काहीच नाही शायनेस ऑफ द मेजॉरिटी पीपल शायनेस ऑफ द आजही आपण लोक माहिती कोणी काय म्हणून कसं थोडासा लाजळू पण होच बरो उदाहरण कुसुमा कालन मग बीडीएम घेते खूप मोठे प्रमाणे बंजारा समाजेरी लेडीज आहे ती तो म्हणून बोलतो अर्थ कोणी मीडिया वाले ना किंवा थोडा आकवड हेरतो तू मग ऑब्झर्व किती ठीक तो शायनेस ऑफ द मेजॉरिटी सोसायटी ही बी सापडली दुसरा मुद्दा काहीच हा की ऑल ओव्हर बॅकवर्डनेस म्हणजे काही आजही आपला समाज एज्युकेशनली सोशली पॉलिटिकली इकॉनॉमिकली ऑल ओव्हर आपण आजही लारसा म्हणजे ही पण क्रायटेरिया आपण काही करायचा फुलफिल करायचा पेलो प्रिमेटिव्ह ट्रेड्स दुसरो डिस्टिंक्टिव्ह कल्चर आयसोलेटेड सोसायटी तिसरो शायनेस ऑफ द मेजॉरिटी पीपल अँड ऑल ओव्हर द बॅकवर्डनेस पाचवी जे क्रायटेरियाचा जो को आपण बंजारा समाज फुलफिल करायचा करताना आपण रिझर्वेशन डिझर्व करायचा ही आपण हक्कच ही आपण संविधानिक हक्कच जेव्हा ती आपण संविधानिक पद्धती ती लढायचं तर मन वाटायचं आपण एसटी आरक्षण भेटे ना हरकत छे नाही आपल्याला हाणू मन वाटायचं अब ये हाणूच नाही डॉक्टर जे बी.आर. आंबेडकर संविधानेमय लागू करमेलोच और अगोदर राजश्री शाहू महाराज रिजर्वेशन रोजी आरक्षण कन्सेप्ट प्लॅन और नंतर बी.आर. आंबेडकर राईट तो जेव्हा आरक्षण लागू हे ओरो बॅकग्राऊंड हाणू हेतो की जे इतर समाज जे बॅकवर्ड टर्म्स अँड कंडिशन काही येते की एज्युकेशनली आणि सोशली वो भी आपण फुलफिल करायचा दुसरा मुद्दा ही हेतो तुम्हारो की ये रिजर्वेशनवर भविष्य कायचं देखो कोणशी बी गोष्टनी संघर्ष ती भेटच ठीक च कोणशीच गोष्ट तमने न आय ती भेटाळी कोणी
तो तुमने ओरसार तुमने संघर्ष कळोच आणि मन डॉक्टर रमिता मने एरो खूप म्हणजे खंत वाटच आज देशान स्वतंत्र मळताणी 80 वर्ष नियर बाय हेते अवघे तरी ये समाजेनं जे डिझर्विंग आरक्षण भेटेन पाहिजे भेटो कोणते यार फक्त आणि फक्त म्हणे कारण वाटायचं की समाजावर प्रखर नेतृत्व कोणी येतो आणि जरी आपण जर वसंतराव नाईक जीरो जे उदाहरण लिया तरी उनूर वो उतना स्ट्रांग आवाज किंवा वो सरकार उनूर आवाज दबाना की कारण का किंवा वो ताकदीत वो विषय मांडू शके कोणी पण आज मराठवाडेर 8 जिल्हाમાં एके दाडेમાં आत्रा लोक रस्ता पर आरेच ना आत्रा मोठे प्रमाणे में आंदोलन हेरोचा तो मन वाटच ही जर मोहीम आणि वो वत्रीस ताकद येते नेता जर लढे समाजेर उत्तरदायित्व करताना लढे काही तो मन वाटच की आरक्षण ही मुद्दा खूप काही मोठो छेनी तो ये मैं आपण यश भेटे सही रेळो कोणी आणि ये यशरो परिणाम काही हाळोच की आय वाळे आपण बंजारा समाजनं एज्युकेशनल सोशल पॉलिटिकल ये भेटिए रिप्रेझेंट करेन भेटिए आणि कततरी समाज एक प्लॅटफॉर्म पर आहे मग प्रगती पते पर आहे म्हणजे मग ये वेळेस ही केरचू इक्वल प्लॅटफॉर्म पर आहे ॲटलिस्ट तो ही आज तार मार आणि समाजमार प्रत्येक घटकेर ये जबाबदारी छ की एक समाजेरो घटक एक समाजेर देणी करतानी वो आंदोलनानं सपोर्ट करू मग पार्टिसिपेट करू आणि जत्रा जास्तीत जास्त संविधानिक पद्धतीरो मग जास्त बोल रिचू संविधानिक पद्धती सरकारनं विनंती अर्ज आणि वेळ पडितो साम दाम दंड भेद ये पद्धती आरक्षण मळान लेन पाहिजे यार सर्व आपण शेअर जबाबदारीचं करून म्हणून वाटचं जय शिवाला.